नमस्कार मित्रांनो, मी रणदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर बऱ्याच दिवसानंतर आपण आलो ते म्हणजेच महाडच्या साईडला असणारं वालनकुंड म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यावरती सांगतोच। आणि तिकडे जाण्यापूर्वी इकडचं तुम्ही नेचर बघा आणि इकडे आल्यानंतर ही जी सह्याद्री आहे आपली, या सह्याद्रीमध्ये खूप काही आहे। आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगा तर माझ्या बाजूला तुम्ही बघा असाल केवढा मोठा डोंगर आहे। आणि इथे एवढा मोठा डोंगर आहे की तुम्ही बघा असाल, हा जो इथे पॅसेज दिसतोय, ह्या पॅसेजमध्ये पावसाळ्यामध्ये केवढा मोठा धबधबा पडत असेल, केवढा मोठा इथून वॉटरफॉल वाहत असेल। तर एकदा आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा इकडे नक्की येऊ। पण वाळनकुंड नक्की काय तुम्हाला दाखवतो, एक सह्याद्रीचा अनेक निसर्गाचा असा चमत्कार जिने आपल्याला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करवून दिलंय। तर चला तिथे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो आपले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कसे दिसतात। बघतोय आपण आज आपल्यासोबत आपला करण आहे, आपला कॅमेरामॅन आज तोच आहे। आणि इकडे आपण आपली गाडी घेऊन आलो शाईन। आणि इकडे हा रस्ता बघा, खरंच असं वाटायला लागलंय ना की कुठे आलोय नक्की। आणि इकडे खाली दरी आहे, इकडून आता जाऊ आपण। इकडून थोडंसं पुढे गेल्यानंतर 2 किलोमीटरवर दाखवतंय, इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होणार आहे। तर चला जाऊया, वेळ न करता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी येऊन एवढं सुख मिळतंय ना, एवढं भारी वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला। कारण का इथे तुम्हाला दाखवतो समोर, इकडे बघा, हे बघा, सह्याद्रीच्या कुशीत विसाविले आपले महाराज। सह्याद्रीने सुद्धा तिचं रूप दाखवून दिलंय। खतरनाक, कारण का लय भारी वाटलं। आपण अजून जवळ जाणार आहोत आणि अजून जवळून तुम्हाला दाखवतो व्ह्यू। आणि चला, तर मित्रांनो आपण फायनली आलोत ते म्हणजेच आता इकडे कुंडाजवळ आलोत। आणि इकडे मंदिर सुद्धा आहे देवीचं छोटंसं। इकडे बघा, आपण इकडे गाडी पार्क केली आपली आणि इकडे गाडी पार्क केली। आणि मगाशी जिथून आपण व्हिडिओ स्टार्ट केला होता तिथे आपण चुकलो तर चुकलो म्हणू शकत नाही, कारण का ज्या गावामध्ये आपण गेलो होतो त्या गावातून पायी रस्ता, पूर्वीची लोक पायी चालत यायची, तिथे विचारल्यानंतर ते तसं बोलले। पण पायी चालत आल्यानंतर खूप वेळ लागायचा, खूप वेळ म्हणजे जवळजवळ बघायला तरी 1.5-2 तास लागत असत। कारण का तिकडून आल्यानंतर खाली आल्यानंतर एवढं अंतर बघितलं मी, तेव्हा समजलं की इथून खूप वेळ गेला असता। पण आपण जिथे आता आलो तिथे डायरेक्ट आपली गाडी पार्क होते, गाडी पोहोचते तिथे। आणि इथे पुढे आल्यानंतर छोटंसं देवीचं मंदिर आपल्याला इकडे कडेलाच बघायला मिळतं, तुम्हाला दाखवतो आता। आणि खाली गेल्यानंतर पाणी आहे, नदी आहे, एवढं भारी वाटतंय ना इथे आल्यानंतर, काय सांगू तुम्हाला। आणि तिथून जो व्ह्यू दिसतोय ना, तिथून जो महाराजांचा चेहरा दिसतोय ना, खतरनाकच। चला तुम्हाला दाखवतो। तर आपण आलो आता इथे, आणि इथे आल्यानंतर आपल्या राईट साईडला छोटंसं मंदिर बघायला मिळतंय, देवीचं आहे की कोणाचं आहे ते आपण जाऊन तिथे बघणार आहोत। पण छोटंसं मंदिर आपल्याला तिथे बघायला मिळतंय, तर जाऊया तिथे आणि मंदिर बघूया नक्की कसलं मंदिर आहे ते। तर चला, तर आपण येऊन पोहोचलो ते म्हणजेच देवीच्या मंदिराजवळ। आपण मगाशी तिथे होतो, तिथे आपला मेन रोड आहे आणि मेन रोड सरळ गेलाय। पण आपल्या सरळ न जायचं, इथे छोटंसं मंदिर दिसेल, मंदिरात तिथून खाली यायचं आहे आपल्याला। आणि इथून खाली आल्यानंतर देवीचं मंदिर दाखव तुम्हाला, देवीची प्रतिमा इकडे कशी येते। इकडे बघा, आपल्या देवीची प्रतिमा बघायला मिळते, खूप सुंदरशी पाषाणामधील देवीची मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते। तर देवीचं मंदिर राहिलं इकडे, आणि देवीच्या मंदिराकडून आपण थोडंसं पुढे आलो आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आपण खाली जातो। इथे म्हणजे इकडे बघा, इकडे पाणी आहे, नदी आहे एक, त्या नदीजवळ चाललो। तर रस्ता तर दिसत नाही प्रॉपर, पण इथून आपण जाऊ शकतो। तर चला जाऊया आपण इथून, थोडंफार गवत आहे। आणि तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला आपण ट्रेकिंग करतो त्यावेळेला आपण असे टप्पे पार करत असतो। तर चला जाऊया आपण इथून। तर आपण आलो ती म्हणजे आता नदीजवळ म्हणजेच कुंडाजवळ। तर इकडे बघतोय आपण, इकडे बघा, इकडे आपल्याला पाण्यामध्ये ना मोठे मोठे मासे बघायला मिळत आहेत। पाणी एवढं स्वच्छ आहे ना, काय सांगू तुम्हाला। पाण्यामध्ये ना पाणी खोल आहे, इथे भरपूर खोल आहे, आणि या भरपूर खोलमध्ये आपल्याला मासे बघायला मिळत आहेत। आता तर प्रॉपर दिसत नाहीत मासे, खाली आहेत, अर्धे आत आहेत, लय खोल आहे,
खरंच खोल आहे मित्रांनो, इथे खूप खोल आहे. ते माझं प्रतिबिंब दिसतंय पाण्यात बघा. हे बघा इकडे मासे बघा पाण्यामध्ये. आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना या कुंडाचा, हा आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना हा बघा, साक्षात सह्याद्रीने दिलेले दर्शन. हा हा हा, खरंच मित्रांनो खूप भारी. आज खरं वाटतंय स्वर्गात आल्यासारखं. बघा हे बघा, इथे बघा मासे बघा किती. ते बघा हे छोटे मासे आहेत, मोठे मासे तर आलेच नाही अजून. मोठे मासे खाली आहेत मित्रांनो, खाली आहेत मोठे मोठे मासे. हे बघा पाणी एवढं स्वच्छ आहे ना काय सांगू. इकडे पाण्यात आमचं प्रतिबिंब बघा कसलं दिसतंय. आणि इकडे मासे बघा, या नदीमध्ये एवढे मासे आहेत ना, खरंच खूप मासे आहेत. हे बघा हे बघा, डेंजर आहे हे. आणि हा विस्तार बघा बघा तुम्ही, खतरनाक वाटतो विवा. अशक्यशी सुंदर सह्याद्री म्हणतात ना, ती खरंच आणि खरंच आहे. बघा तर भावांनो, या नदीला आलो आपण. आणि इकडे बघा बापरे, जागोजागी हे खड्डे बघा. हे नक्की कशाने पडलेत, काय पडलेत बाबा ह्याचं. पण ह्या मोठमोठ्या इथे ही पडलेत, खड्डे पडलेत. नक्की कारण, नक्की रिझन काय असेल याचं मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, सह्याद्रीने दाखवलेलं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे रूप तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुमचं कधी प्लॅन झालं तर नक्कीच या वालनकुंडला या. पण भावांनो, लोकेशनवरती कधी जर तुम्ही आलात तर चुकू शकता, जिथे म्हणजे आम्ही पहिलं गेलो. पण तिथून चालायला रस्ता आहे, पण तो रस्ता आपल्याला माहिती नाही, कारण का भरपूर वेळ लागेल तिथे चालायला गेलात तर. कारण का हा बघा, हा इथे आपल्या महाराजांचं इथे आहे. आणि हा डोंगर, तो जो डोंगर दिसतो तुम्हाला, त्या डोंगराच्या त्या पलीकडे वरतून मला वाटतं आय थिंक तिकडून तसा गावात रस्ता असू शकतो. कारण का इकडून जर चालायचं बोललात ना तुम्ही, तर जवळजवळ तुम्हाला अर्धा दिवस गेला तरी तुम्हाला पुरणार नाही इकडे चालायला, इथे येईपर्यंत, या भागाकडे येईपर्यंत. पण इथून जो व्ह्यू दिसतो ना, हा हा हा, एक बोलतात ना सुकून मिळत आहे, सुकून मिळतं, तर तसंच झालं आहे. हे बघा आम्ही आता चाललो जाऊया. तर तुम्ही प्लॅन केलात तर नक्की इकडे या. आणि ही नदी पावसाळ्यामध्ये किती वाहत असेल त्याचा तर विचारच करू नका. आता पण नदीला पाणी खूप आहे. मित्रांनो, आपण मगाशी गाडी इकडे आपली पार्क केली. आणि इकडे बघा राईट साईडला इथे ह्या कसल्या, हे इथं काय विरगळ आहे काय आहे हे काय माहिती नाही. पण असं वाटतं इथे बघितल्यानंतर तर असं वाटतं इथे की देवी देवतांची किंवा कसलं हे काय आहे हे मला काय माहिती नाही. पण इथे आतमध्ये देवी देवतांचे चित्र तर दिले आहेत असे वाटत आहेत. देवी देवतांचे आपला कातळामध्ये, कोरीव कातळामध्ये कोरलेले हे इथे मूर्ती आहेत आतमध्ये. तर आल्यानंतर इथे एकदा बघा, खूप भारी आहे त्या. आणि यांचं जे स्ट्रक्चर आहे दगडी फोडून जे केलं आहे ते खूप भारी आहे. चला आता आपण निघतो आपल्या प्रवासाला. आपण लेट निघालो सकाळी, नाही आता पण लेटच झालं आपल्याला. कारण तुला कसं वाटलं इकडे येऊन? मला मस्त वाटलं. पहिलं कधी बघितलं नव्हतं निसर्ग निर्मित, मला बघायला भेटलं. करणला आज बघायला भेटलं. करणला आज आपल्यासोबत घेऊन आलो. कारण 2-3 दिवस सध्या आपल्यासोबतच होता. आणि त्याला म्हटलं की चल एकदा आपण जे आपल्या महाराजांची जी प्रतिमा आहे साक्षात सह्याद्रीने निर्माण केली ती आपण बघायला जाऊया. तर करण आला आणि करणला खूप भारी वाटलं. त्याच्या चेहऱ्यावरचं जो एक्सप्रेशन आहे तेच सांगताय आपल्याला की किती भारी वाटलं. आणि खरंच मलासुद्धा एवढं भारी वाटलं ना काय सांगू. चला जाऊया आपण. तर मित्रांनो, इकडे आल्यानंतर एवढं भारी वाटलं ना काय सांगू. कारण का महाराजांचं दर्शन झालं साक्षात. करणसुद्धा आपल्यासोबत, करणला सुद्धा खूप भारी वाटलं. तर तुम्ही कधी आलात तर इकडे नक्की या वालनकुंडला. आणि इथून जो महाराजांचा चेहरा दिसतो आपल्याला, महाराजांचा इथून नक्कीच बघा तुम्ही चेहरा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू तर पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.